इकडे अनुदान वितरित करू आणि यादी प्रकाशित करू असा शब्द पिंगळे मॅडमचा होता। मग आम्हाला तेच त्यांना विचारायचंय की तुमच्या 15 तारखेचं झालं काय? आणि आम्ही ज्यावेळेस सन्मानपूर्वक तुमच्या कॅबिन मध्ये येतो त्यावेळेस तुम्ही त्याचा सन्मान करत नाही, म्हणून आता त्यांनीच इथं आलं पाहिजे। आता जर ते इथं नाही आले तर आम्ही गेटवर चढून आम्ही त्यांच्याकडे जाऊ, नंतर हे लोक काय करतील आम्हाला काय माहित नाही। काय मागणी काय? पिंपळे मॅडमला बोलव, त्या या विभागाच्या प्रमुख आहेत, ते यायला पाहिजे। ते घाबरत असतील तर इकडे पिंजऱ्यातच राहू द्या त्यांना, तिकडे आम्ही काही बोलणार नाही, फक्त त्यांनी आमचा बरं ठीक आहे। अरे मुर्दाबाद मुर्दाबाद आज या ठिकाणी समाज आझाद पार्टीच्या वतीने जे रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मागणीसाठी आम्ही जे आंदोलन केलेलं आहे, आम्ही मागे सुद्धा या ठिकाणी 3 वेळा आंदोलन केलं होतं आणि पिंगळे मॅडमने आम्हाला 15 तारीख सांगितली होती आणि त्यांनी जी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याच्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत। आज पुन्हा आम्हाला या ठिकाणी त्याच गोष्टीसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं आणि महानगरपालिका प्रशासनाला जर आंदोलन करून जर आम्हाला हक्क जर घ्यायचा आहे तर या येत्या 2 दिवसानंतर महानगरपालिकेला आम्ही दाखवून देऊ का खरं आंदोलन काय असतं। मग अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये घुसून आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासणार आहे। माननीय आयुक्त साहेब, या गोष्टीची तुम्ही लवकरात लवकर दखल अंदाजी घ्या आणि हे जे लाभार्थी आहे आणि ही जी 8400 लोकांची जी यादी आपण जी लवकरात लवकर ती प्रकाशित करावी आणि 2 दिवसाच्या आत यांचं जे अनुदान आहे ते वितरण करावं। नसता 2 दिवसानंतर महानगरपालिकेच्या प्रत्येक जे पण संबंधित जेवढे पण अधिकारी आहे त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार नाही, याची महानगरपालिका आयुक्त यांनी दखल घ्यावी। काय सांगतील गेल्या 2 वर्षापासून शहरामध्ये कुठल्याही नवीन घरकुल एखाद्याही सामान्य नागरिकाला लाभार्थ्याला मिळालेले नाही। याचं काय कारण आहे हे मनपा आयुक्तांनी आम्हाला उत्तर द्यावं। तुमच्या अकाउंटला 35 कोटी रुपये उपलब्ध असताना, तुमच्याकडे ऑनलाईन मागणीचे फॉर्म आले असताना तरी देखील तुम्ही आम्हाला लाभ देत नाहीत। मनपा आयुक्तांना असं सांगावं की जे 35 कोटी रुपये अकाउंट मध्ये आहेत त्या व्याजाचे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांचे पोट भरत आहोत, म्हणून आम्ही सामान्य नागरिकांना पैसे देत नाहीत। आम्ही वारंवार आमचा सवाल आहे, तुम्ही आम्हाला पैसे का देत नाही? आमचं अनुदान आमच्या खात्यात वर्ग का करत नाही? नव्या लोकांना त्यांच्या कामाच्या नोटिसा का देत नाही? म्हणून तात्काळ आयुक्तांनी या आंदोलनाची दखल घ्यावी। म्हणून लवकरात लवकर 8400 लोकांची यादी प्रकाशित करा, आम्हाला आमचं अनुदान वितरित करा। दिवसामध्ये आम्हाला अनुदान दिलं नाही, यादी जर प्रकाशित केली नाही तर गंभीरपूर्वक इशारा देतो, ही सगळी लोक घेऊन तुमच्या सगळ्यांच्या कॅबिन मध्ये सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही, याची गंभीर दखल घ्या। पुढील होणाऱ्या परिणामास तुमचं शासन प्रशासन जबाबदार राहील। आता इथं गेंड्याच्या कातडीचे आयुक्त कॅबिन मध्ये बसलेले असताना खुर्ची गरम करताय, त्यांना या सामान्य लोकांचं दुःख दिसत नाही का? ही सामान्य माणसं इथं येतात, भीक मागतात काही लोक, त्यांचा अधिकार आहे घरकुल, मग का आपण ते अधिकार देत नाही? म्हणून मला 2 दिवसात आम्हाला तात्काळ निर्णय पाहिजे। तुम्ही या लोकांना शब्द द्या, याशिवाय आम्ही ऐकणार नाही। बरं खाली बसता का? 2 मिनिट मॅडम, बजेटची मीटिंग 4 दिवसापासून आम्ही शांत खाली बसतो, तुम्ही सगळ्या लोकांना सांगा। हे वैयक्तिक सांगितल्यानंतर कोणाला काही कळणार नाही।
ऐकू द्या ना लोकांना. मॅडम लोकांना सांगा. एक काम करा. माहिती आहे मॅडम तर माहिती आहे. माहिती आहे मॅडम. हॅलो हॅलो हटणार नाही. आणि लहान गेट सुद्धा बंद करून टाका, तिथून परत पायी जाऊ देऊ नका. बंद करा बाजूचा गेट सुद्धा. मॅडम आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा मॅडम आम्हाला एकदम बंद करून टाका सगळं आता. वरिष्ठाकडून घेण्यासाठी आले. वरिष्ठांची चर्चा करा आणि आम्हाला लेखी पत्र द्या आणि अधिकाऱ्यांना सांगा. एक मिनिट थांबा रे, एक मिनिट. मॅडम आम्ही आता मागे आलो होतो, आयुक्त साहेबाच्या कॅबिन मध्ये पिंपळे मॅडमने बोलवलं होतं, तुम्ही नव्हते त्यावेळेस. मॅडमने आम्हाला शब्द दिला होता 10 तारखेला पूर्ण यादी ऑनलाईन करते आणि 15 तारखेला पूर्ण बिल वितरित करते, जुने नवे सगळे. ती यादी ऑनलाईन झाली नाही आणि ते बिलही वितरित झाले नाही. 10 तारखेची 15 झाली, 20 झाली, आज ही तारीख आहे. पण तारखेवर तारीख किती दिवस देणार आहे मॅडम तुम्ही? प्रत्येक झोन वाईज आपण झोन ऑफिसरला सांगून 6 दिवसाचा सर्वे केलाय. त्याचा अहवाल आज येईल. त्याच्यानुसार यादी पूर्ण तपासून ती आपण याच्यावर टाकू. ते वरिष्ठांच्या आदेशाने घ्यावं. 2 मिनिटं ऐकून घ्या. 2 मिनिट समजा. 2 मिनिटं ऐकून घ्या फक्त. बोला. बोलू द्या ना मॅडमला, बोलू द्या. दुसरा आणि तिसरा हप्ता त्यांचा पहिला हप्ता गेलेला, मागे प्रलंबितचं बोलतो. त्यांचा दुसरा आणि तिसरा हप्त्याचं बिल मी कुठं केलेलं आहे. बरोबर आहे. तर ते बिल आता 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल. या दोन्ही मीटिंग संपल्या आणि यादीचा जो प्रश्न आहे, आता 2-3 दिवस आपल्या सुट्ट्या आलेल्या आहे. सोमवार मंगळवारपर्यंत यादी फायनल होऊन जाईल. 2 वर्षापासून चालू आहे मॅडम. ते 2 वर्षाचं मला माहित वर्षापासून नाही. झाल्याचं चालू आहे. आताचं जे 2 वर्षापासून 35 कोटी रुपये 2 वर्षाचं माहिती आहे ना. मी आता 4 वर्षाचं ते तुम्ही तत्कालीन अधिकाऱ्यांना विचारा. त्याच्यामध्ये बजेट प्रश्नच नाही ना मॅडम. निवेदनाच्या अनुषंगाने आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर द्या एवढीच तुम्हाला विनंती आहे. आणि पुन्हा एक विनंती आहे, इथं बसलेल्या अधिकाऱ्यांनी ढुंगणाला पाय लावून मागच्या दारानं पळून जाऊ नये. त्यांनी आम्हाला फेस करावं. आमचा राग अनावर होऊ देऊ नका. मला लेखी स्वरूपात उत्तर पाहिजे. आणि 2 दिवसात झालं पाहिजे. यस यस आम्ही 15 मिनिटं वाट पाहतो. 15 मिनिटानंतर चालू होईल आमचा मत. नाही. गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही नव्या व्यक्तीला घरकुल दिलेलं नाही. 35 कोटी रुपये अकाउंटला पडले असताना तुम्ही ते पैसे काय तिथं व्याज खाण्यासाठी ठेवलेले आहेत. गोरगरीब सामान्य नागरिकांना तुम्ही फसवून त्या ठिकाणी गोरगरिबांची भार खाताय. काय करताय तुमचे 25 कोटी रुपये अकाउंटला? पावसाळा गेला, लोकांचे बेहाल झाले, अर्धे घरकुल बांधलेले, लोक किरायाच्या घरात राहत आहे. किराया भरू लोक आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तुमची घरकुल योजना आमचं शोषण करण्यासाठी आहे का? म्हणून आयुक्तांना आमचं सांगणं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी या योजनेला बदनाम करण्यासाठी, आमचं शोषण करण्यासाठी षडयंत्र केलंय, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा. अशा अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवा. 2 दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, ती सगळी लोक घेऊन सामूहिक आत्मदहन आम्ही आयुक्ताच्या कार्यालयामध्ये करू. आणि इथल्या कुठल्याच अधिकाऱ्याला आम्ही शहरामध्ये फिरू देणार नाही. म्हणून आमच्या संयमाचा बांध या ठिकाणी तुटलेला आहे. हे आयुक्ताने गंभीर लक्षात घ्यावं. आहे त्याची चौकशी करण्याचं काम कोणाचं आहे? अधिकाऱ्यांचं काम आहे ते चौकशी करणं. आणि तुम्ही किती वेळ घेणार आहे? 2 वर्ष लागतात चौकशी करायला. ज्यांनी घोटाळा केलेला त्याला फासावर लटकवा, पण सामान्य नागरिकाला वेठीस धरायचं नाही. आता यानंतर हा अन्याय सहन केला जाणार नाही. हे आयुक्तांनी गंभीर लक्षात घ्यावं. सांगत होते का गेंड्याचे कातळीचे आयुक्त आहेत, काय नेमकं याचे मागचं कारण आहे? आम्हाला असं वाटतं आयुक्तही त्या भ्रष्टाचारामध्ये सामील असावेत. अन्यथा तुमच्या घरकुल योजनेचे सगळे कर्मचारी पैसे खात असावेत. तसं नसेल तर आम्हाला फेस करा आणि पैसे वाटप करा. आयुक्तावर पण कारवाई व्हायला पाहिजे. असू शकतं. सगळ्यांवर कारवाई व्हावी. जे जबाबदार आहेत त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे. तुमच्या भूमिका काय असणार कारवाई या संबंधित? जर कारवाई नाही झाली तर आम्ही सगळी माणसं घेऊन सामूहिक आत्मदहन करणार आहोत. पुढील होणाऱ्या परिणामास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगणार, गेल्या 2 वर्षापासून घरकुल योजनेचा जो या ठिकाणी ताटगळत ठेवलेला मुद्दा या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये, तुमचं लक्ष कुठे आहे? तुमची यंत्रणा काय करते? गेंड्याच्या कातडीचे निगरगट्टा अधिकारी इथलं लोकांचं शोषण करून खुर्च्या गरम करतात, पैसे खातात, 35 कोटी रुपयाचं व्याज खातात, आमचं शोषण करतात. म्हणून प्रशासनाला विनंती आहे,
शासनालाही मुख्यमंत्र्यांना तात्काळ हे सगळं धांदली बंद करा आणि आमच्या सामान्य माणसाला न्याय द्या, अन्यथा आमच्या उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात तरी आता घ्या. आम्ही कशासाठी बसलेलो पण आहेत? आता काम उद्या जर यांना कोर्टात ओढण्याची जर वेळ आली तर तेही ओढू आणि या देशाच्या संसदेमध्ये या योजनेसाठी जर आवाज उठवा लागला तर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद रावण या ठिकाणी या देशाच्या संसदेमध्ये आवाज उचलतील आणि या सगळ्या बदमाशांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अनेक नागरिक